हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये अनेक नेत्यांची नावे असल्याचं आलंय समोर। जवळपास 40 ते 45 नेते खरातच्या संपर्कात असल्याची माहिती खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतून होतोय खुलासा। राज्य महिला आयोगाच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार। महिला आणि बालविकास मंत्रालय करणार खर्चाचं ऑडिट। मंजूर निधी नियमांनुसार खर्च झाला की नाही याची तपासणी होणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। ललितच्या नावे पुण्यातील कोरेगाव पार्कात 9 रो हाऊसेस तर आलिशान कारही खरेदी केल्याची माहिती। सीएकडे एवढं घबाड कुठून आलं, चौकशी होणार। खरातच्या ओकस कार्यालयातून एसआयटीनं जप्त केलं संशयास्पद साहित्य। औषधाची बाटली, खडे केले जप्त। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतून अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल काढले। एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात होते 7 फ्रंटल सेल। नव्या संविधानात फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल सेलचा समावेश। एकनाथ शिंदे दीपक केसरकरांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। केसरकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नेत्यांमध्ये नाराजीचा सूर। अवकाळी पावसाचा राज्यातल्या अनेक भागांना फटका। काढणीला आलेल्या मका, ज्वारी, गहू पिकाचं मोठं नुकसान। कोल्हापुरामध्ये गॅस एजन्सीच्या दरात सकाळपासून गॅससाठी रांगा। गॅसचं वितरण सुरळीत होत नाही, त्यामुळे ग्राहक संतप्त। बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरीची घटना। दुर्घटनेत 8 भाविकांचा मृत्यू। अमेरिकेचा इराणच्या इस्फहानमध्ये जोरदार हल्ला। शेकडो बॉम्ब हल्ल्यानं इराणचा शस्त्रसाठ्याचा डेपो उद्ध्वस्त। हल्ल्याचा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांनी केला पोस्ट। नमस्कार, मी सुवर्णा। 12च्या मुलुक महाराष्ट्राला सुरुवात करूया। सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी। अशोक खरात प्रकरणासंदर्भात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणाच्या रडारवर आलेले आहेत। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं अशोक खरात काही गोळ्या किंवा औषधं त्यांना देत होता का, असा संशय व्यक्त होतोय। महिलांना संमोहित करण्यासाठी देखील काही औषधांचा वापर केला जात होता का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। एसआयटीच्या तपासात आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, हा अजून एक अँगल, त्या महिला ज्यांचं शोषण त्यानं केलं त्यांना काही गुंगीचं औषध तो देत होता का, त्यांना कसं संमोहित करत होता, किंवा त्यांना गर्भधारणा होऊ नये म्हणून काही डॉक्टर्सशी तो संपर्कात होता का, हाही अँगल महत्त्वाचा आहे। लक्ष्मण, सुवर्णा, यामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती जी आहे ती या एसआयटीच्या तपासामध्ये समोर येताना पाहायला मिळते आणि त्या सगळ्याचे पुरावे जे आहेत ते एसआयटीच्या ताब्यात आलेले आहे। कदाचित उद्या होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीमध्ये हे सगळे पुरावे जे आहेत ते हे एसआयटीचं पथक उद्या न्यायालयाच्या समोर ठेवू शकतं। त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो आजच आपण सांगतोय की तो म्हणजे हा जो अशोक खरात होता, हा ज्या महिलांचं लैंगिक शोषण करायचा, त्या महिलांचं लैंगिक शोषण केल्यानंतर त्या महिलांना गर्भधारणा राहू नये म्हणून त्या महिलांना काही गोळ्या औषधं तो द्यायचा, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। आणि यासाठी त्याला नाशिकमधले काही डॉक्टर मदत करत होते। आणि मग हे डॉक्टर कोण होते, तर त्या डॉक्टरांचा देखील तपास आता एसआयटीने सुरू केलेला आहे। जवळपास 4 ते 5 नाशिकमधले नामांकित डॉक्टर आहे
जे आता या सगळ्या प्रकरणामध्ये SITच्या रडारवर आलेले आहे, जे भोंदूबाबा अशोक खरात याला मदत करत होते. महिलांचं लैंगिक शोषण झाल्यानंतर त्या महिलांची गर्भधारणा राहू नये म्हणून अशा स्वरूपाचे काही औषधं तो त्या महिलांना देत होता, अशा प्रकारचा संशय SITला होता आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं या सगळ्या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो केला जातोय. तसं सुवर्ण आपण म्हणालो की दररोज नवनवीन धागे नवनवीन प्रकार जे आहे ते या प्रकरणामध्ये उघडकीस येत आहे. मात्र हा त्यातला अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि यामध्येच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हा बाबा ज्या वेळेला या महिलांना जवळ करत होता, संमोहित करत होता, त्यावेळेला देखील काही औषधं त्यांना द्यायचा. मग ती औषधं तो काही मेडिकलमधून किंवा काही डॉक्टरांच्या सल्ल्याने देत होता का, याचा देखील तपासामध्ये काही उलगडा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याबाबतची आणखी धक्कादायक माहिती पुढच्या काळामध्ये हातामध्ये येऊ शकते या सगळ्या प्रकरणामध्ये, ज्यामध्ये डॉक्टरांचा सहभाग जो आहे तो दिसून येऊ शकतो. आणि सुवर्ण एक यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब सांगायची ती म्हणजे अशोक खरातची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरती एक डॉक्टर जे आहे ते देखील डायरेक्टर आहे, जे नाशिक रोड परिसरामध्ये एका हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर आहे आणि ते डॉक्टर त्या अशोक खरात याच्या ट्रस्टवरती विश्वस्त अर्थात सदस्य देखील आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांचा या सगळ्या प्रकरणाशी किंवा या सगळ्या प्रक्रियेशी काही संबंध आहे का हे देखील तपासलं जात आहे आणि अशोक खरात याला मदत करणारे जे डॉक्टर आहे ते देखील या सगळ्याच्या निमित्तानं आता SITने आपल्या रडारवर घेतलेले आहे. नक्की, धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिली त्याबद्दल. अशोक खरात प्रकरणात ज्या ज्या काही अपडेट येत आहेत त्या न्यूज 18 मराठी तुम्हाला अचूकपणे सांगता आहे. 40 ते 45 राजकीय नेते अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते असं सूत्रांकडून कळत आहे. या अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये ही सगळी सत्ताधारी मंडळी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुद्धा नावं समोर आली आहेत. अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये सेव्ह केलेली होती. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती मिळते आहे. निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारायचे असंही कळतंय. SITला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल मिळालेला होता. अशोक खरात प्रकरणात SITकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊया आपण. या अशोक खरात संदर्भातच अजून एक बातमी आहे. भक्तांची आर्थिक लूट तो करत होता अशी ही माहिती समोर आलेली आहे. VIP दर्शनाकरता खरात तब्बल 5 लाखांपर्यंत पैसे घेत होता असं सूत्रांकडून कळत आहे. त्यानं काही भक्तांकडून महागड्या गाड्या सुद्धा घेतलेल्या होत्या असं कळत आहे. जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना खरात प्राधान्य देत होता, त्यांना VIP ट्रीटमेंट देत होता. SIT तपासात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. काही भक्तांकडून 20-20 लाख रुपये त्यानं खर्च करून घेतलेला आहे. अमावस्या पौर्णिमेला खरातकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनाकरता येत राहायचे. भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी किंवा फार्म हाऊसवर घेऊन जाण्याकरता इच्छुक असायचे. अशा आउटडोर व्हिजिट करता खरात तब्बल 5-5 लाखांपर्यंत रक्कम या भक्तांकडून उकळायचा. अमावस्या आणि पौर्णिमेला खरातला नेण्याकरता पहाटेपासूनच महागड्या कार्सची लांबच लांब रांग त्याच्या कार्यालयासमोर लागायची. पण जो जास्त दाम देईल त्याच्याकडे तो जात होता. पुण्यातील एका अशाच करोडपती भक्ताकडून पूजा करण्याकरता वाहन हवे आहे असं सांगून 90 लाखांची महागडी कार खरातनं खरेदी करायला लावली होती. नंतर हीच कार अशोक खरातनं स्वतःच्या नावावर करून घेतली. तर अशा वेगवेगळ्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत आणि त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी SIT कामाला लागलेली आहे. नाशिक शहरामध्ये प्रस्तावित रिंग रोड जवळ खरातच्या कोट्यवधीच्या जमिनीची गुंतवणूक समोर आलेली आहे. महसूल विभागातील इन्साइडरमुळे हा ब्लॅक मनी वाईटचा खेळ खेळत असल्याचं समोर आलंय. नाशिक परिक्रमा मार्गाभोवती कॅप्टन खरातचे खरेदी विक्रीचे भूसाम्राज्य समोर येत आहे. रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर खरातकडून जमिनींची खरेदी करण्यात आली. रिंग रोड पासून अगदी जवळ असलेल्या जमिनीची काही ठिकाणी 3 ते 5 पट दरानं जमीन खरेदी झाली आहे असं कळत आहे. जमीन व्यवहारामध्ये खरात सोबत अधिकारी, राजकीय नेते यांचा संगनमताचा संशय आहे. अनेक अधिकाऱ्यांचा ब्लॅक मनी जिरवल्याची शक्यता सुद्धा आहे. या खरेदीमागचे गुंतवणूकदार कोण आहेत याचा तपास सुरू आहे. रिंग रोड जवळ भूखंडाचे दर झपाट्यानं वाढल्यानं हा काळा पैसा व्हाईट होणार आहे. अनेक गट नंबरनुसार खरात सोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ही जमीन आहे. जमिनींची नोंद आणि संशयास्पद व्यवहार उघड झालेले आहेत.
इनसाइड माहिती वापरून आधीच जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। या व्यवहाराबाबत खरातची आयकर आणि SIT कडून चौकशीची शक्यता आहे। रिंग रोड होणार ही माहिती त्याला आधीच मिळालेली होती, तो रिंग रोड मान्य होण्याच्या आधीच, आणि त्यामुळे आजूबाजूची जमीन त्यानं फक्त स्वतःच्या नावे नाही तर इतर अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या नावे सुद्धा खरेदी केली असं कळतं आहे। या अशोक खरातची सलग 13व्या दिवशी SIT कडून चौकशी सुरू आहे। भोंदू खरातची पोलीस कोठडी उद्या म्हणजे 1 एप्रिलला संपणार आहे, त्यामुळे नाशिक न्यायालयामध्ये त्याला पुन्हा हजर केलं जाणार आहे। जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटावरून तपासाला वेग आलेला आहे। खरातच्या कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जाते। मोबाईल डेटावरून नवीन धागेदोरे मिळालेले आहेत। खरातच्या संपर्कातील व्यक्तींची आज चौकशी होऊ शकते। खरातचा CA ललित पोफळे आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय, कारण CA ललित पोफळेच्या नावे सुद्धा पुण्यातील कोरेगाव पार्क या भागामध्ये 9 रो हाऊसेस आहेत असं समोर आलंय। 2024 मध्ये ललितकडून 1.25 एकर जागेत 9 रो हाऊसेस खरेदी करण्यात आली असं कळतंय, तर 2023 मध्ये ललितकडून आलिशान अशी कार खरेदी करण्यात आली असंही कळतंय। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्याकरता CA ललित पोफळेकडे घबाड आलं कुठून, पैसे आले कुठून असा सवाल उपस्थित होतोय। ललित पोफळेने जी कार खरेदी केली तिच्यावर 392 चलनं पेंडिंग आहेत, त्यामुळे आता तपासात आणखी काय काय समोर येतं हे बघायचं। अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टीजच्या कार्यालयामध्ये SIT आणि न्याय वैद्यकच्या पथकानं सोमवारी पुन्हा एकदा जाऊन तपासणी केली। यावेळी कार्यालयातून जे काही संशयास्पद आढळेल ते सगळं ताब्यात घेण्यात आलं, जप्त करण्यात आलं। त्यामध्ये औषधांच्या बाटल्या असतील, काही खडे असतील, काही सिम कार्ड्स तिथे आहेत का ते तपासलं गेलं, कारण पीडितेच्या उपस्थितीमध्ये म्हणजे पीडितेला जे फोन केले जात होते ते वेगळ्या कुठल्या नंबरवरून केले जात होते का, यामुळे काही सिम कार्ड्स तिथे आढळत आहेत का हे बघितलं गेलं। या सगळ्या टीम बरोबर पीडिता सुद्धा होती, जिनं त्यावेळी नेमकं काय आणि कसं घडलं हे जाणून घेण्याकरता सीन रिक्रिएट करण्यात आला। दोन्ही मोबाईलचे क्लोन कॉपी आणि त्यातून 2,500 क्रमांक असल्याचं समोर आलंय, तरी यात पीडितांचे नंबर नाहीयेत। त्यामुळे तो या पीडितेशी संपर्क साधण्याकरता काही वेगवेगळे मोबाईल्स किंवा सिम कार्ड्स वापरत होता का त्याचाही शोध SIT आणि यंत्रणा घेतायत। एकनाथ खरात, अशोक एकनाथ खरात असं त्याचं पूर्ण नाव, त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज आणि डेव्हलपर्स या कार्यालयाची SIT आणि न्यायवैद्यकच्या पथकानं सोमवारी पाहणी केली।